दारापूर ग्रामपंचायतीतील विकासांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत उपसरपंच जमील पटेल यांनी 26 जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। अमरावती जिल्ह्यातील दारापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जमील पटेल यांनी ग्रामपंचायत क्षेत्रात झालेल्या विकास कामातील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात 26 जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। फेब्रुवारी 2021 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत शासकीय निधीतून करण्यात आलेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून याबाबत वारंवार तक्रारी व लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप उपसरपंच पटेल यांनी केला आहे। प्रशासनानं तातडीनं दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। अब्दुल जमील अब्दुल मजीद पटेल, दारापूर, उपसरपंच ग्रामपंचायत दारापूर। माझ्या मागण्या अशाच आहेत का 2021 ते 2025 मध्ये 26 पर्यंत जे काही विलास बोमनोटे आमच्या इथं एकच ठेकेदार आहे ग्रामपंचायतला, दुसऱ्या ठेकेदाराला काम न देता फक्त एकच विलास बोमनोटे आणि तोही एका त्याच्याच नावावर पूर्ण ग्रामपंचायतचे कामं होत आहे आणि त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आहे। तुम्ही जर गावात जर हिंडले तर तुम्हाला गावात त्याच्या केलेल्या कामाची पूर्ण माहिती भेटून जाईल। रोड फुटले, नाल्या फुटल्या, जे स्मशानभूमीवर टिनं टाकले ते टिनं फुटले, 1 वर्षही अजून झालेलं नाही आहे, टिनंही फुटले। अशा प्रकारचं 99,999 रुपयाचं माझ्याजवळ त्याची MBCC आहे। ते MBCC इतके मोठे पैसे काढले, 1 लाख रुपये आमचे 15 वित्त आयोगातले 2021च्या ठरावानुसार मान्य करण्यात आले होते आणि एका वर्षातच ते टिनं टाकलेले फुटले, जेवढे पैसे काढले असं अतोनात भ्रष्टाचार आहे। मला या भ्रष्टाचाराच्या विरोधात माझं हे जन आंदोलन आहे आणि जनता माझ्यासोबत आहे। मी या जनतेसाठी उपोषणाला बसलो। हे उपोषण माझं जोपर्यंत माझ्या या गरीब जनतेला, गोरगरिबांना न्याय भेटत नाही तोपर्यंत माझं हा उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू राहील।